आणि विरोधकांच्या मोर्चाविरोधात भाजपनं मूक मोर्चा काढला। सत्याच्या मोर्चाला भाजपनं मूक मोर्चामधून प्रत्युत्तर दिलं। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्राचा विकास झाल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या मूक मोर्चा दरम्यान केलं। फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे। दुष्काळग्रस्त भागात फडणवीसांनी पाणी पोहोचवलं। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आणली गेली असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। या सर्व दुष्काळी भागाला सुद्धा मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून या सर्वांना जोडणं, प्रत्येक गाव आणि खेड दुष्काळग्रस्त आहे या सर्व खेड्यापाड्यांना सुद्धा पाण्याने जोडणं, तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांची असणारी भूक ही लक्षात घेऊन त्यांना सर्वांना तितकी असणारी जमीन सुजलाम सुफलाम झाली पाहिजे हे स्वप्न महाराष्ट्रातील असणारं महायुतीचं सरकार पाहत आहे। या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक उद्योजकाला देशात विदेशातील असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतंय की महाराष्ट्रात येऊन आपले उद्योग धंदे थाटावेत, उद्योगधंदे सुरू करावेत आणि म्हणूनच संपूर्ण देशामध्ये एफडीआय ची जेवढी गुंतवणूक होते त्यापेक्षा जास्त गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात व्हायला सुरुवात झाली। याचं कारण एक दूरदृष्टी नेतृत्व